करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्री नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद जय अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम राम। हे शीर्षक पाहिलं की मी म्हणत असतो ते जरासंधाची आठवण ती, पण ती कथा संपली नाही जरासंधाची, तरी मी शिलुकाकडे वळतो. पहिला शब्द आहे श्री सुखवाच. त्याचा अर्थ कोण बोलते, बोलणारं कोण आहे हे महत्त्वाचे. बोलणारं कोण आहे ते ऐकायचं कोणाकडून ते महत्त्वाचे. कळलं? श्री सुखवाच. सुखदेव गोस्वामी बोलतात. मी नाही का ते बंगालीमध्ये ना भागवत सुन भागवत स्थान. सुखदेव गोस्वामी महाभागवत आहे आणि ऐकणारा सुद्धा महाभागवत. भागवत उत्तम म्हटलेलं आहे. परीक्षा अभिमन्यू सुतम सुत प्रावुर भागवत उत्तम. उत्तम कोटीचे भागवत ऐकणारं उत्तम. हा पुण्यस्ते तमय झोपायचेच नादात एक सुराला लागला दिसतो तिकडे. एक सुर झोप आली काय तुला, तसं करू नको. उत्तम भागवत ऐकणारा सांगणारे हे उत्तम जोडी आहे सुरतान प्रवक्त्याची. त्या पद्मपुराणात वर्णन आलेलं आहे की विरक्त पाहिजे. प्रवक्ता कसं पाहिजे? विरक्त. सुखदेव गोस्वामी विरक्त आहे. विरक्तानाम शिरोमणी. नुसते विरक्त नाही, विरक्त म्हणजे कपडे सुद्धा घालायला नाही पाहिजे, त्याला म्हणायचे विरक्त. नाही तर काढतात कपडे. कपडे घातले ना पैसे देतात लोक. काल मला 100 रुपये दिले, बघ खिशात आहे का नेले कोण. रामेचा भरवसा. पैसे मिळतात. खिसा असल्यावर पैसे हे करायला जमतं ठेवायला. सुखदेव गोस्वामी पैसे ठेवायला काहीच नव्हतं. दुनिया में खूब कमाया क्या हीरे क्या मोती, पर याद रखना यारो कपन में जेब नहीं होती. हाँ, दुनिया में खूब कमाया क्या हीरे क्या मोती, पर याद रखना यारो कपन में जेब नहीं होती. कपन में जेब नहीं होती. कपन कोणचं? मरायच्या टायमाला पांढरा कपडा अंगावर टाकतात ना, त्याला खिसा नसतो. त्याच्यात काही नेता येणार नाही, इथंच राहणार. विरक्त पाहिजे. विरक्त वैष्णव आणि वैष्णव पाहिजे. आता ही राघवेंद्र त्याने मला सवय लागली पैसे घ्यायचे नाही म्हणून तो शिकवतो मला, हे पैसे घेत जाऊन. तो घेतो आणि ते म्हणले मी ग्रस्ती माणूस आहे, मला काय हरकत नाही, पण तुम्ही नका घेत जाऊ. लय वेळा मला त्याने फसवलेलं आहे, पण ती काढता काढणार आहे मी त्याला एकदा. काल मी तसंच केलं. प्रवचन करून घेतलं 10 रुपये सुद्धा. आणि काय सांगत होतं प्रवचन ना, विरक्त पाहिजे वैष्णव पाहिजे. काय माणसं विरक्त असतात, कपडे सुद्धा अंगावर घालीत पण नाहीत, पण ते वैष्णव नसतात. तरुण सागर कपडे अंगावर घालीत नव्हते. गजानन बाबा कपडे नव्हते घालीत, पण दम मारो दम.
कपडे न घालणं म्हणजे वैष्णव असा काय प्रकार नाही. हां, शाही निघते ना त्या याच्यामध्ये कुंभमेळ्यात, तिथे भरपूर साधू नग्न होऊन स्नान करायला जातात. ते काय त्याच्यामुळं साधू होईल का? असल्या गोष्टी नाही साधू होऊ शकत. भस्म उधळणे नव्हते संत, नव्हती ते संत माळा मुद्राच्या भूषेने, भस्म उधळणे नव्हते संत. खूप मोठ्याल्या माळा घातल्या म्हणूनच संत होणार नाही. आणि इथं पार हिथं बी गंध लावतात काय काय, हिथं हे मुद्रा ठासले, सगळ्या अंगाला गंध लावलं म्हणून बी संत होणार नाही. नाही संत पण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वनी. वनात फिरले, वनात फिरतो म्हणून संत होईल म्हणून सांगता येणार. आणि कपाटात बसतो, डोंगराच्या कपाटातही बसतो, हां, कपारात जाऊन बसतो, कुटीसुद्धा बांधित नाही, डोंगरामध्ये गुफा असतात त्याच्यात जाऊन बसतो म्हणून बी संत होणार नाही. आमच्या मुक्ताबाईंनी सांगितलं, हां, घर बांधिले डोंगरीन ही विषय हिंडे दारोदारी. डोंगरात राहतो पण गावातलंच चिंतन चालू राहतं. काही काही लोक वृंदावनमध्ये राहतात, परंतु वृंदावनातल्या राहिल्यांचं ते तीन शहराचं चिंतन असतं, 3-4 शहराचं. घनश्यामप्रभू वृंदावनामध्ये राहणारे लोक आहेत ना, 3-4 शहराचं चिंतन करतात. बंगाली साधू असेल तर कलकत्त्याच्या शेठचं चिंतन करतो. कलकत्ता का कोई आज आहे का, मालपानी लेके तो अच्छा रहेगा. आणि तिकडीच UP वगैरे असले ते आग्रा दिल्लीच्या लोकांचं थोडं विचार करतात की महाराष्ट्रातलं असलं तर मुंबई पुण्याचं कोणी आलं तर पैसे देऊन जाईन ह्या हिशोबावर. आता त्यांचं चिंतन करायचं म्हणलं इथंच राहिलेलं बरं नाही, तिकडं गायला जायचं. तिथं जायचं तर ते फक्त भगवंताचं चिंतन, हरे कृष्ण कृष्ण. भगवंत तुम्हाला सगळं द्यायला समर्थ येत नाही, यांच्या पुढे हात पसरवता कशाला. मी हे सांगत होतो की विरक्त पाहिजे. डोंगरात राहतो, वनात वृंदावनात जरी राहिला तरी चिंतन हिकाडं असेल तर काही उपयोग नाही. इकडं राहून तिकडं चिंतन असलं तर. मी कधी कधी उदाहरण हे जास्ती सांगत नसतो, पण आता सांगावं वाटायला लागलं. कार्तिकी एकादशीला 2 जण खेडेगावातून पंढरपूरला आले. पंढरपूरला आले कार्तिकी एकादशीला म्हणतात वरच्या तिकडच्या साईडला तमाशे पण असतात ना. ते बैल बाजार वगैरे असतो तिकडं, माहिती आहे कोणाला? हां, तिकडं तमाशे असतात. कारण तुम्हाला सवय नाही ना, तुम्ही त्या भानकडीत पडत नाही. तर आता आमच्यासारख्याला तमाशे असतात ना बापू. तू सुद्धा पाहिला का तमाशावाल्याच्या ओळखीत का? माझ्या ओळखीत म्हणून तुला सांगतो. दत्त तांब्याचा पोरग आहे ना, दत्त तांब्याचं, ते आमच्या गावात मृदंग वाजायला यायचं. ते ढोलके वाजवणार होतं पण मृदंग वाजायचं नंतर. माझे इतके तमाशे आहेत हे किसने देखे होंगे. पिक्चर पण तमाशे पण माझ्या इतकं कुणीच पाहिले नसते. पाहिले म्हणून काय पाहून काय हो परिणाम काय झाला त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही घेता काय हे महत्त्वाचे. तर मी सांगत होतो की ते 2 जण आले, पण एक म्हणायचं चल कीर्तनाला बेट्या, वाळवंटात चांगले कीर्तन आहे तर मोठे मोठे संताचे, आणि एक म्हणायचं नाही तमाशाला हे ढोलके वाजत येत आहे काय, कडकड 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 ढोलके वाज. लय भारी बेटे, आपल्या गावाकडे असं कुठं बघायला मिळायचं, एवढी बार बघून घेतो. तर ते एक गेलं तिकडे एकादशीच्या दिवशी तमाशात शिरला तिकीट काढून,
आणि ह्यो एक फुकाटच कीर्तनात. पण ते तमाशातल्याला वाटायचं कीर्तनात गेलो असतो तर बरं झालं असतं. काय इथं काय उपयोग नाही. आपण चूक केली हे एकादशीला आपण इथं आलोत पंढरपुरात तीर्थात, हे बरं नाही. आपण तमाशा बघाय नव्हता पाहिजे. सारखं त्याच्या डोक्यात तेच कीर्तनच त्याच्या डोक्यात, आणि ह्या कीर्तनावाला वाटायचं आयला आपण गेलो असतो त्याच्याबरोबर ते कीर्तन हे तमाशा बघायला मिळाला असतं. लक्षात आलं का? मन काय करतंय त्याच्यावर अवलंबून आहे सगळा परमार्थ. मन कुठे ह्याच्यावर अवलंबून आहे, काय पाहता ह्याच्यावर अवलंबून नाही. हां, शंकराचार्य आहेत ना, आदि शंकराचार्य काशीमध्ये एका वेश्याकडे पाहत होते. खूप सुंदर वेश्या होती, बघतच राहिले. ते बी 5-10 मिनटं. आता ते आपल्यासारखे सुद्धा इतकं बघत नाही. किती सुंदर महिला असली म्हणून बघतो काय कोणी, हे लय झालं तर थोडं पण असं करून चालू म्हणून. म्हणजे आपण बघतो पण आपलं हिसाब आहे ना, थोडा मर्यादा आहे. मी असं केलं की लगेच असं ते असं बघ. एक जण म्हणे अरे काय बघता इतक्या वेळ, तुम्ही संन्यासी माणूस आहे तर आणि तुम्ही सर्व खलु इदम ब्रह्म म्हणणारे, सर्व काही ब्रह्म आहे म्हणणारे तुम्ही, हे काय म्हणले, काय बघता म्हणले ब्रह्मच बघतोय. सगळंच ब्रह्म आहे म्हणलं, ती ब्रह्म नाही काय? लक्षात आलं का? सर्वच ब्रह्म आहे म्हणल्यानंतर वेश्या ब्रह्म नाही का? ज्ञानेश्वरीत लिहिलंय की या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्व गत, ते जाणून तत्वज्ञ संत स्वीकारिती. शंकराचार्याने सांगितलं मी माझ्या देवालाच पाहतोय. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, सर्व ठिकाणी ते चैतन्य. संत त्याला पाहतात, शरीराला नाही पाहत. विद्याविनय संपन्न ब्राह्मण गव्यास तिने सुनीचे व स्वपाकेचं पंडित समदर्शन. घनश्याम प्रभू पंडित को क्या समदर्श. मी हे सांगत असतो की विरक्त ते वक्त्याचे लक्षण आहेत बरं काही. तो कसा पाहिजे? विरक्त पाहिजे. बायबलमध्ये सांगितलं एक ड्रेसच्या पुढं संग न्यायचा नाही. वक्त्याने एक ड्रेस. सुखदेव गोस्वामी म्हणले मी पट्ट्या एक बी नेणार नाही. ड्रेसच घालणार नाही. त्यामुळं ज्यावेळेस ते तिथं आले, हे का त्यामुळं ज्यावेळेस त्या कुरुजांगल देशामध्ये हस्तिनापूरच्या भागात सुखदेव गोस्वामी आले, त्यावेळेस तिथं तिकडच्या भागातल्या लोकांना ते ओळखून नाही आले. जड मूड युवक पागल सारखे बिना कपडे घातलेले आले. आणि एवढंच नाही, कुत्रे बोकत होते, मुलं मागं लागले, बाया पण मागं चालायला लागल्या. आता बायाला काही गरज आहे का? हे नग्न फिरत आहे म्हणलं तिथं जायचं, पण भाग होतात आहे पहिल्या स्कंदातच वर्णन. पूर्ण विरक्त होतं. ओळखीनं कठीण, पण ज्यांना ओळखू येतं ना त्यांना ओळखूच येतं. ओळखीणारे साधूला ओळखीतातच पक्के, ओळखील्याशिवाय राहत नाही. हिरामदार बरोबर म्हणलं तुम्ही कुठे गेलं तुम्हाला दक्षिणा देतात, आणि आम्ही कुठे प्रवचन आम्हाला 10 रुपये देत नाही. म्हणलं ती ओळखीत येत, ती कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. आणि मी काय मागवतो काय तो उलट म्हणत असतो मी पैशाला शिवत नाही, खिशात घाला. कोल्हापूरला कार्यक्रम झाला, ते सचिसूत प्रभू काय त्याचं नाव, सचिसूत आहे ना, जाडे बेळगावचे. त्यांच्या घरीच प्रसाद होता. आणि जाताना पैसे द्यायला लागले. म्हणलं मी पैशाला शिवत नाही. ते म्हणले त्याच्यामुळेच पाकिट देतो. म्हणजे शिवायचा प्रश्न येणार नाही.
कारण पाकिटालाच हात लागणार ना. वळकीनं कठीण होतं, एवढे विरक्त होते, कपडे अंगावर नव्हते, पागलसारखे दिसायचे. पण जिथं आल्यान परीक्षित महाराजाच्या तिथं आल्यान तर सगळे ऋषीमुनी उठून उभा राहिले, राजे महाराज उठून उभा राहिल्यानंतर ही कार्टे जे मागं पळत होती ती पळून गेली माग. त्यांना वाटलं अगं माय, ते निराळाच कार्यक्रम आहे, आपण यांना बावळट समजलं होतं. हां, समजतील काय काय बावळट. मी ह्याच्यात प्रचार करीत होतो मुंबईला, ट्रॅव्हलिंग बस पार्टीमध्ये आमची जगन्नाथ बस होती. जगन्नाथ बलदेव सुभद्राचं मंदिर होतं गाडीत पाठीमागं. पूजा पाठ आमचं सकाळी असायचं, स्नान वगैरे करून ते गाडी कुठं बी रोडवर पूजा करायची, आरती व्हायची. ते शेगाव तालुक्यामध्ये, शेवगाव तालुका आहे कुठे ते नगर जिल्ह्यात, तिथे एक गाव आहे. ते लोकांना आवड, पाडव्याचा दिवस होता, म्हणले आमच्या इथं या, आज कार्यक्रम करू आणि पुरणपोळीचं जेवण वगैरे मिळेल. आम्हाला बरं झालं, म्हणलं आम्हाला खिचडीशिवाय काही मिळत नसेल, कवा तरी चपातीन भाजी. म्हणून ट्रॅव्हलिंगमध्ये काय तर खाण्याची व्यवस्था, पुरणपोळी मिळते. म्हणलं मग गेलो त्या गावात. संध्याकाळी दिवसभर प्रचार केला आणि संध्याकाळी गावात गेलो प्रवचन. तर माझ्या पुढं एक भक्त बसला होता, प्रभुदास नाव होतं त्याचं, भला जाडजूड, माझ्या डबल. आणि त्यावेळेस मी धनुर्धरपेक्षा सुद्धा पतला होतो. मला धर्मराज प्रभूंनी पाहिलं असं, पतला होतो ना पहिला, खूप अतिशय पतला आणि खूप आजारी होतो त्या टायमाला. पण प्रवक्ता मीच. आणि माझ्या पुढं ते जाडजूड बसला. कोण बोले, सफरचंदासारखं गाल, गोरा गोमटाकडी, डिहिरीन फिरीन, लाल कपडेन, माझ्या पुढं बसलेलं. आणि मग कृष्ण मुरारी प्रभूंनी सांगितलं, यानंतर आमचे संतदास प्रभू बोलतील. ती माझ्याकडे बघून म्हणले, आणि लोकांना वाटलं की त्यांच्या पुढं जो जाड बसलेला आहे तोच प्रवक्ता आहे मी. पण त्यांना बोलताच येत नव्हतं. आणि मग मी उठलो, उदबत्ती छाप, लोकाला वाटलं एक क्या बोलेगा, काय बोलणार आहे, काय प्रवक्ता. इथं बावळट येडपट असं शरीर काही नाही, आजारी, पुन्हा काही खाल्लेलं नाही 2-3 दिवस, थोडं थोडं आपलं काहीतरी. पहिलंच पतलं होतो आणि पुन्हा हे आता शरीर माझं लय वाढायला लागले. नेहमी मला कमी जास्ती करावं लागतं. इकडं आलो की शरीर वाढवायचं आणि गावी गेलं की पुन्हा पहिल्यासारखं करायचं आणि पुन्हा वाढवायला इकडे यायचं. 1 लिटरभर दूध पित असेल मी राम, दररोज किती पितो? 1 लिटरच्या पुढेच. काजू बदाम खातो. घरी गेलं की मात्र ठरलेलेच भाकरी असतात. 3 भाकरीतल्या 2.5च खायची, अर्धी पक्षाला. संध्याकाळी 2 भाकरी आले आणि त्या बी पत नाही. तो विषय आता माझंच प्रवचन व्हायला लागलं, ते सांगायचं विषय सांगत नाही. तर विरक्त पाहिजे, तो वक्ता पाहिजे, पण विरक्त पाहिजे, निवळ पैशाच्या आरी गेलेला नाही पाहिजे. विरक्त वैष्णव पाहिजे, पुन्हा वैष्णव पाहिजे, विरक्त वैष्णव विप्र. विप्र शब्दाचा अर्थ वेद पटात भवती विप्र. वेदाचं पठन केलेलं पाहिजे, वेद अध्ययन वगैरे केलेलं पाहिजे, शास्त्राचं अध्ययन केलेलं पाहिजे. प्रवक्ता आपल्या परंपरेत तसं नाही, त्याच्यात मग मी बसतो. आपल्या परंपरेत तसं नाही, त्याच्यात मी बसतो. ऐकून घ्या. इंग्लंडमध्ये इंडियन माणूस होता, मला वाटतं गुजराती असेल, कारण गुजराती पंजाबी जास्ती ते परदेशात राहतात जास्ती. आपले मराठी लोक नाही. आपले मराठी लोक आहेत ना, कोणाला जाऊन द्यायचे नाहीत आणि स्वतः जायचे नाहीत. ते लय कडक नियम.
आणि हे नियम असतो मराठी लोकांचा, स्वतःची किती वाट लागली तरी लागून द्या, पण त्याची जिरवायची, त्याला जाऊन नाही द्यायचं. ते गुजराती माणूस होता एक प्रभुपाद, तिथं ते प्रभुपादाच्या कार्यक्रमात नेहमी यायचं. ते इंग्लंडला ज्यावेळेस प्रचार सुरू झाला ना, ते तीन जोड्या पाठवल्या होत्या, श्यामसुंदर प्रभू, मालती माताजी आणि आपलं गुरुदास प्रभू, यमुना माताजी आणि अजून एक होतं जानकीन मुकुंद, बरोबर. तिथं त्यांनी पुन्हा ज्वार जहारी संघ दोस्ती झाली वगैरे, पुढं प्रचार वाढला. पण हे ते गुजराती वगैरे हिंदू लोक ते यायचे अशा कार्यक्रमात. पण तो एक जण आला आणि प्रभुपादांना सांगितलं, आपले जे शिष्य आहेत ना ह्यांना शिक्षण नाही, मी शिकवतो. आता प्रभुपादला म्हणतोय, प्रभुपाद त्यांचे गुरु आहेत. तो काय म्हणतो, आपल्या संस्थेतल्या लोकांना एवढं ज्ञान नाही. भरपूर लोक तसं समजत आहेत, हरे कृष्णवाल्याला तेवढं काही अभ्यास नाही, काही येत नाही. विशेष करून वारकरी संप्रदायात जे जॉईंट झालेले तिथं सरळ सांग, हरे कृष्णवाल्याला काहीच काळीचं ज्ञान नाही, एक अभंग पाठ नाही, कोणतंच काय. तर त्यांनी सुद्धा सांगितलं, म्हणले आपले जे काही भक्त मंडळी त्यांना ज्ञान नाही, विशेष करून संस्कृतचं आणि हिंदीचं ज्ञान नाही, मी त्यांना हे सगळं शिकवतो. दुसरी गोष्ट सांगितली, आमची आई भारतामध्ये राहते आणि तिला खर्चाचं थोडं प्रॉब्लेम आहे. मला थोडं, मी संस्था जॉईंट केल्यानंतर मी काही काम करणार नाही, त्यामुळं संस्थेने मला थोडं पेमेंट द्यावा. म्हणजे मी काय करेन, आईला भारतामध्ये पाठवेन. बोलू नका. प्रभुपादांनी सांगितलं, आमच्या संस्थेत कोणाला 1 रुपया दिला जात नाही, सगळ्यांना फुकाटच कामं करावं लागतात. आता नाही ना तसं, हां आता नाही ना तसं, आहे ना. सगळे ग्रस्ती असो कोणी असो, काही पेमेंट नाही. आपल्या कोणत्या राज्यात राहतो, हां ते मान गए तो जाऊन देत, तो विषय नाही. प्रभुपादांनी सांगितलं की आमच्या संस्थेत फुकट काम, फुकट सेवा करावं लागते, 1 रुपया दिला जात नाही. आणि दुसरी गोष्ट, जेवढं आम्हाला येते तेवढंच आम्ही प्रचार करतो. जेवढं आमच्या गुरु महाराजांचे गुरु, प्रभुपाद काय म्हणतात, आमच्या गुरु महाराजांचे गुरु कोण, गोर किशोरदास बाबाजी 1 अक्षर शिकलेले नव्हते. लक्षात आलं का? माझं तेच प्रॉब्लेम आहे, मी एक अक्षर शिकलोच नाही, शाळेत कधीच गेलो नाही, कधीच नाही. काय लोक परिचय देताना त्यांना लाज वाटते का काय, ते म्हणतात प्रभूजी 3री 4थी शिकलेले आहेत. मी म्हणतो असं कशामुळे, खोटं कशामुळं, तुम्ही माळा घातल्यात, खोटं का म्हणून. माळ घातल्यापासून तरी निदान मी खोटं बोलणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यायला पाहिजे. 5वी ते 4थी शिकलेले आहेत प्रभूजी, त्यांचं शिक्षण जास्ती झालं. आणि मी म्हणतो सरळ सांगा ना, शिकलं नाही मग. प्रभुपादांनी सांगितलं, आमच्या गुरूंचे गुरु त्या काळात अजिबात शिकलेले नव्हते, परंतु आमचे गुरु महाराज त्यांच्या काळातले अद्वितीय 1 नंबरचे विद्वान होते. तरी त्यांच्याकडून दीक्षा घेतली, कारण त्यांच्याकडे विशुद्ध कृष्ण भावनेचं ज्ञान होतं, शास्त्राचं ज्ञान होतं, आणि त्याच्यात त्या पद्धतीने त्यांनी प्रचार केला. आम्हाला बी जेवढं आहे तेवढं. लक्षात आलं का पॉईंट? एक पुरुष प्रभू काय म्हणतोय मी, बरोबर बोलतोय का चुकत आहे माझं? काय चुकत नाही ना? हे सांगत होतं की मी विरक्त, ते आणखी खरे विरक्त, गोर किशोरदास बाबाजी विरक्त, कुठेही पडलेल्या चिंतेच गुंडाळायचे.
नवे कपडे मिळाले असते पण कधी घातले नाहीत. प्रेताला लपेटलेले कपडे सुद्धा वाळवायचे, 2 काढायचे, घालायचे. काही जी जमन ती माती सुद्धा खायची. दंतेवली मधुकरी नाही. आणि इतकं फार कमी खायचे. भक्तिसिद्धांत सरोज ठाकूर महाराज एकदाच शिजवायचे, तांदूळ एकदाच शिजवायचे आणि त्याच्यात काही नाही. 100 कोटी जप केला हरे कृष्ण महामंत्राचं. किती केला ना? 100 कोटी जप केला. तो जप मला वाटतं 10 वर्ष झालं, 10 वर्ष 12 वर्ष लागले त्यांना. तेवढ्या काळात जिलाबी नाही, बासुंदी नाही, रबडी नाही, पुरी भाजी नाही, रगडा पाव नाही. रगडा पाव काय? पाव रगडा. दिवाळी कसली ते माहीत नाही, शिमगा कसला आहे ते माहीत नाही. फक्त तांदूळ एक टायमाला शिजवायचे, त्याच्यात मीठ नाही, हळद नाही, तिखट नाही, तेल नाही, काहीच नाही. तेवढंच खायचे एक टायमाला. मला वाटतं दुपारी खात असते. आम्हाला तर 9 वाजले की लगेच प्रभू जी आपने को जमता नाही. म्हणलं मर के आत्महत्या कर. थोडं जरी झालं तरी थोडं बी इकडे तिकडं होऊ शकत नाही. माझा तर टाईम कुणकडे होतो सगळ्याला माहिती आहे. राम माझा टाईम फिक्स असतो का? कधी 11 वाजतात आणि कधी रात्रीचे 11 वाजतात. पण ह्यांना ना 5 आणि 4 वाजले की प्रभूजी म्हणून हमको नाही जमेगा. माझ्या संग यायचं असलं आणि त्यांना तिकडं प्रफिष्ट जरी असला तिकडं प्रसाद, तरी त्यांना वाटतं आपण इथं थोडं खाऊन घेऊन नंतर तिकडून, कारण ह्याचं काही खरं नाही. काय साधना करणार आहे का तुम्ही? खरोखर साधना करता? अरे थोडं तरी सहन करायला शिका की. मी हे सांगत होतो, विरक्त वैष्णव विप्र वेद शास्त्र विशुद्ध करतो. हे सुखदेव गोस्वामीचं वर्णन निघालेलं आहे. मला कसं आहे, कोणत्या विषयावर कोणकडं किती बी बोलायची सवय. देव वक्ता कसा असावा त्याचं हे वर्णन आहे. वक्ता कसा असावा, बोलणारं कोण आहे हे मग सुरुवात केली मी. विषय तोच आहे. वेदशास्त्राचं विशुद्ध वक्ता पाहिजे. तो वेदशास्त्राचं पूर्ण विशुद्ध ज्ञान पाहिजे त्याला. विशुद्ध, शुद्ध नुसतं शुद्ध नाही, विशुद्ध विशेष रूपाने क्लिअर ज्ञान पाहिजे. आणि पुन्हा विरक्त वैष्णव विप्र वेदशास्त्र विशुद्ध कृत दृष्टांत कुशलो धीरो. दृष्टांत देण्यामध्ये कुशल पाहिजे. नाना प्रकारचे उदाहरण द्यायला हुशार पाहिजे. अलीकडं आपलं लोकाला वाटतं हे उदाहरण लय देतोय बाबा. उदाहरण देणारच पाहिजे. आणि पुढे शब्द लिहिला धीर. बोलताना हडबडून आपलं आता टायमाकडे बघून अरे बाप रे, आपण पाठांतर केलेलं तर विसरायला लागलेलं आहे. मला घाम यायला लागला, पाणी ठेवा. मला तर कोणी पाणी ठेवीत नाही. कशामुळं? सगळ्या वक्त्याला पाणी ठेवायचं नियम आहे. मी दिसलो की तुम्हाला त्याचं काही जमत नाही होय. हार घालू वाटत नाही. या कांदेशी आमची पुण्यतिथी घालू नाही तुम्ही. ही डिवोटी केअर आहे हो. हां, डिवोटी केअर हे म्हणजे आमचं केअर नाही तर कचराच करतील. थोडं तरी पाणी नाही, ग्लासात पाणी ठेवीत असते, बाटली काहीच ठेवलं नाही कुठे. पेत नाही तो विषय निराळा आहे, पण ठेवणं तर नियम आहे. हार मी घालून घेत नाही, पण घालायला पाहिजे ना. खरोखर हार घालायचं मला काही नाही, मी उगाच जोकी करतो. पण नियम दिलेत ना तुम्हाला. सिनियर वैष्णवला प्रणाम करायचा नियम आहे, पण तुम्ही ताईट चालता. पण हे तुमचीच पुण्यतिथी घालीन ते आचरण, हे लक्षात ठेवा. ते आचरण तुम्हाला संपवणार आहे. जे श्रेष्ठ लोकांचा मान सन्मान ठेवीत नाहीत, आपल्यापेक्षा लोकांच्या वडीलधाऱ्या माणसाचा सन्मान नाही ठेवीत, त्याचं आयुष्य घटून जातं. मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो श्रेष्ठांचा आदर करतो, आयुष्य वाढतं, ज्ञान वाढतं.
कितीतरी ठिकाणी सत्कार. तिथे त्या सांगलीमध्ये गेलो कार्यक्रम, जिथं माझी गाडी उभा राहिली तिथपर्यंत रांगोळी काढलेल्या होत्या. आणि तिथून हे सगळे महिला आणि पुरुष उभा राहिले. म्हणजे काय तमाशा लावला. आणि ते बार हारण ते घेऊन मी म्हणलं हे सगळे लोक गाडीतून काच उघडा आणि एक जणाला सांगितलं हे सगळे जागेवर जाऊन बसल्यावर मी खाली उतरतो. मला ह्या असल्या गोष्टीचं ही नाही, पण तुम्हाला नियम दिले ते नियम पाळायला पाहिजेत ना. नियम कशाला केले ते शिकणार काय आहे तुम्ही. आणि हे जे तुम्ही असलं वागणं हे जे तुमचं हे जिम्मेदारी कोण राहणार आहे. हां, प्रल्हाद प्रभूचं तर मी नावच घेऊ शकत नाही, कारण सकाळीच आमचं भाषण झालं. कालच मला म्हणले प्रल्हाद प्रभू म्हणले, प्रभु जी आप तो केवल मैनेजमेंट के और टीएमसी की निंदा करने वाले थे, अब मेरे ऊपर से आक्रमण कर दिया प्रेसिडेंट के ऊपर. मैं बोला मेरी प्रगति हो गई, मैं ऊपर उठ गया. सुबह मेरे को बोले निंदा कर रहे ना आप मेरे को बहुत अच्छा लगता है. मैं बोला अच्छा क्यों लगता है, मैं समझ गया. अच्छा आपको क्यों लगता है कि वो आगे का फायदा देख रहे, क्योंकि जो निंदा दूसरे की करता है वो जिसकी निंदा करता है उसका पाप उसके ऊपर ट्रांसफर होता है. वो फायदा आप देख रहे हैं, इसीलिए अब मैं कभी आपका नाम भी नहीं लूँगा, क्योंकि ये पाप आपका मेरे ऊपर ट्रांसफर हो. तो जिम्मेदार जो लोग होते, बड़े लोग हैं, जो यहाँ के शिक्षा गुरु जो होते हैं, दीक्षा गुरु या यहाँ के जो बड़े बड़े मैनेजर होते हैं, उन लोगों को ही ये बात आती कि इन लोगों ने इन लोगों को सिखाया नहीं. समझे, ये लोग कुछ नहीं जानते हैं, ऐसा बोलेंगे. पंढरपुर के लोग कुछ नहीं जानते, किसी को कुछ आता नहीं जाता नहीं. तो दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्यति निष्प्रह. देखो पहले लाइन में बताया कि विरक्त, और इसमें निष्प्रह बोल दिया. 2 बार एक ही अर्थ का शब्द 2 बार आया. इसका मतलब है कि निष्प्रह मतलब किसी चीज़ों में उसकी स्प्रहा नहीं, अब कोई आसक्ति नहीं रही, केवल कृष्ण में आसक्ति हो गई. ऐसे वक्ता की जरूरत है. और वो सुखदेव गोस्वामी वैसे वक्ता है, दृष्टांत देने में भी कुशल है. और धीर, एक बार बोलने लगे तो 4-4, 5-5 घंटा बोलते रहे, हड़बड़ने की कोई बात नहीं. अभी बहुत ये वक्ता का बीवी से अब बहुत लंबा चलेगा, मैं बहुत लंबा खींचूंगा अभी इसको. ऐसा मत सोचना जैसा जरासंध खींचा, लेकिन अब जरासंध पूरा नहीं हुआ है. लेकिन ये प्रवक्ता का भी अभी आगे आएगा, मैं इसको खींचूंगा, क्योंकि मेरी बुद्धि ही ऐसी है. मैं क्या कर सकता हूँ, मैं अपनी आदतों से मजबूर हूँ. सब लोग अपने आदत से मजबूर रहते. देखिए एक आदमी फिल्म देखने का उसको आदत थी, बाप फिल्म देखने की, और गरीब था, काम करता था. उस समय ज़माने में, उस मेरे बचपन के समय 2.5 रुपया या 3 रुपया 2.5 रुपया, ज़्यादा ज़्यादा कमाएगा तो 3 रुपया 2.5 रुपया ही रोज़ मिलता था. और फिल्म में ही उसमें से आधा चला जाता था या तो पूरा ही, पैसा बचता नहीं था. तो फिल्म देखने को कितना बजे जाता था, 9 या 7 बजे जाता था शायद, या 9 बजे 12 बजे आता था. 9 से 12 3 घंटे होता है ना. और आते ही दरवाजा पर बूट फेंक के मारता था, फाड़ के, जोर से बूट फेंक के, दोनों बूट फेंक के दरवाजे पर मारता था. क्यों? चिढ़ जाता था कि प्रतिज्ञा लेता था कि मैं कल फिल्म नहीं देखूंगा, मेरे पास एक भी पैसा नहीं बचता. लेकिन आदत पड़ गई डेली उसका. लोग सोचे क्या तमाशा है भाई, हम तो रात के इतना जोर से बूट मारता है, हमारी नींद हराम हो जाती है, हम उठ जाते हैं. उसके पास सब गए, उस एरिया के लोग जितने भी वो मोहल्ले के लोग थे वो उसके पास गए.
और बोले देखो भाई, या तो तुम रहो या तो हम चले जाते या तो तुम चले जाओ, कुछ भी करो, लेकिन ये तुम्हारी आदत के बूट क्यों फेंक के, जोर से बूट क्यों फेंक के मारते हो। बोला आप लोगों को तकलीफ होती है, मैं कल से नहीं मारूंगा। लेकिन फिर गया फिल्म, वो उसका वही काम ड्यूटी खत्म होने के बाद पैर उधर चले ही जाते थे, क्योंकि आदत पड़ गई। और फिर आया घर में, और घर में आया और जोर से एक बूट फेंक के मारा, और तुरंत याद आ गई कि अरे मोहल्ले के लोग क्या कहेंगे कि अरे बीबी बूट फेंक रहे, फेंक के मारता है, बहुत आवाज़ करता है, इसीलिए दूसरा नहीं मारा, एक ही बूट मारा। और लोग जग गए और सोचने लगे कि अभी दूसरा भी पड़ेगा, तो इसने मारा ही नहीं, रात भर जागते रहे। दूसरे दिन बोले यार तुमने तो अभी हद कर दी। हिंदी बोलायला लागलो का नाही, काय मला सुधरत नाही। तो आता हात केली म्हणले, आता कमाल आहे तुझी, एक बूट फेकला, आम्हाला वाटलं आता दुसरा हानीन, मग दुसरा हानीन, हाणायचा पत्ता ताबडतोब कमन नाही हाणला बाबा, आम्हाला जगून देतो का नाही। ह्याला वाटलं की दुसरा ह्याला वाटलं की एक हाणला ते हाणला, कालच सांगितलं मी हाणणार नाही, एक हाणला ते हाणला, दुसरा हाणायचा नाही। जी आदत काय काय माणसाला जी पडते ना, पडले वळण इंद्रिया, तर तसं माझं झालेलं आहे, माझा स्वभाव माझ्या ह्याच्यात कंट्रोलमध्ये राहिलेला नाही, त्यामुळं हे गुण अजून बी वक्तेचे गुण मी वर्णन करणारच आहे, ते उद्याच्या कार्यक्रमात होईल। हरे कृष्ण। काही प्रवचन हे काही प्रश्न असले ते विचार। काही प्रश्न बाब? प्रभूजी तुम्ही वक्त्याबद्दल सांगत होते की तो विरक्त असला पाहिजे आणि वैष्णव आणि ब्राह्मण पाहिजे। ब्राह्मण दीक्षा झाली का तुझी? मग तो कधी जाऊ नको। तर मला हे विचारायचं होतं की आता आपण पाहतो इस्कॉनमध्ये प्रचाराची गरज पडते, त्यावेळेस तो वक्ता म्हणून जातो एखादा व्यक्ती, पण त्याची स्टेज नाही आहे, ना तो विरक्त आहे ना तो म्हणजे वैष्णव पूर्ण बनलेला आहे किंवा ब्राह्मण बनलेला आहे, तर मग याचा प्रभाव त्या श्रोत्यांवर पडतो का? म्हणजे ते प्रचार एवढा दिसत नाही। अरे याचं उत्तर झालं नाही रे, मागा किती वेळा विचारतो, मागा सांगते इंग्लंडच्या ह्याच्यामध्ये सांगितलंय सगळं, नाही सांगितलंय ना। हां, तो माणसाने ते प्रश्न विचारला प्रभुपादाला की मी ह्यांना शिकवतो, प्रभुपाद म्हणले आमचं जेवढं जेवढं येते तेवढं तेवढं ठीक आहे, त्याच्यात झालं ते सगळं, तुमच्या ध्यानात कसं राहत नाही, जेवढं येईन तेवढं करा, जारे दाखव तारे कहो कृष्ण आम्हारा आज्ञा गुरु बनव तारे देश, जेवढं जमतंय तेवढं करा, हळूहळू प्रगती होईल, तसं तसं ज्ञान वाढन, सगळं होईल। ज्ञान खल दे माझ्याकडे मला आरोड्यात एक शब्द आलता, श्लोकाचाच शब्द आलता, आणि ते महाराजांनी मला बोलले होते, हे ज्ञान खल आहे म्हणून। ज्ञान खळ म्हणजे ज्ञान असून सुद्धा प्रचार करीत नाही लोकांना, ज्ञान खळ त्याला म्हणतात की ज्ञान भरपूर आहे परंतु वाटीत नाही, ते मूर्ख माणूस, त्याला खळ म्हणलंय, दुष्ट असून त्याचा ज्ञानाचा काही प्रकाश होत नाही, असून सुद्धा कुजून जातं। जेवढं आहे तेवढं द्यायचं, जेवढं 4 श्लोक येते तेवढे समजून हळूहळू वाढवायचं, अभ्यास करीत राहायचं। मग काय सांगते गोरकिशोरदास बाबाजीचं उदाहरण दिलं, अजून किती होतं का तुमच्या ध्यानात कसं राहत नाही, बरोबर आहे का? अजून कोणाचा काय प्रश्न? भगवंताचं ज्यावेळेस आपलं दर्शन घ्यायचं असते कुठं साक्षात, त्यावेळेस जसं अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, तसं भगवंत आपल्या दृष्टी आपल्याला काही तयारी करावं लागते, हां आपल्याला काही तयारी करावं लागते का भगवंतच आपल्या दृष्टी दिला? आपल्याला तयारी करायला पाहिजे, एक तर ब्युटी पार्लरमध्ये जायचं आणि सगळं व्यवस्थित
करून यायचं आणि कृष्णाला म्हणायचं, कृष्णा तुला मी आज दिसते कशी, आणि सांगा राया सांगा मी दिसत काय बोलतो आणि काय तयारी करावं लागते. जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, चित्तदर्पण मार्जन होत नाही, आणि तोपर्यंत देव दिसत नाही. चित्त शुद्ध करायचं हरिनामाने, क्लीन स्वच्छ आरशासारखं चित्त झालं की देव दिसत. चित्तामध्येच देव पहिल्यांदा प्रकट होतो. मिळालं का उत्तर? अजून कोणाचा काय प्रश्न? काय रे हसवतात? काही लोक माझ्या प्रवचनाला 8-8 दिवस हसत होते. शील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, गौर ब्रह्मानंद.